पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज आपण 17वा अध्याय बघणार आहोत. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. 3 गुणांमुळे श्रद्धांचे सुद्धा 3 प्रकार होतात, त्याबद्दल भगवंतांनी या अध्यायामध्ये विशद करून सांगितलेलं आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं की कार्य काय अकार्य काय ह्याचा निर्णय घेण्याच्या बाबतीत शास्त्र हेतू प्रमाण मान असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं. आणि शास्त्रानुसार शास्त्रविधीनुसार कर्म करायलाच तू योग्य आहेस असंही सांगितलं. आता अर्जुनाच्या मनात असा प्रश्न पडला की सगळ्यांनाच काही शास्त्र समजणं शक्य नाही आहे. मग एखाद्याला शास्त्र समजत नसेल पण त्याची परमेश्वरावर श्रद्धा असेल किंवा कुणावर तरी श्रद्धा असेल, तर अशा व्यक्तीने जे यजन पूजन कार्य केलेलं असेल ते कुठल्या प्रकारामध्ये मोडतं असा अर्जुनाला प्रश्न पडला. आणि तोच प्रश्न अर्जुनाने 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताला विचारलेला आहे. ये म्हणजे जे शास्त्रविधीम उत्सृज्य, शास्त्रविधीला सोडून, शास्त्र कळत नसल्यामुळे शास्त्रविधीनुसार ते कर्म करत नाहीत, शास्त्रविधीनुसार यजन करत नाहीत, पण श्रद्धया अन्विता यजन्ते, श्रद्धेने अन्वित होऊन श्रद्धेने युक्त होऊन जे यजन करतात त्यांच्या निष्ठा, निष्ठा या शब्दाचा अर्थ आहे परमात्म प्राप्तीची विविध साधनं, त्यांना निष्ठा म्हणतात. आणि जे कोणी यजनाद्वारे परमात्मा प्राप्तीची इच्छा करतात अशांचं यजन, त्यांची निष्ठा हे कृष्ण कुठल्या प्रकारची असते, सात्विक असते, राजस असते का तामस असते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. इथे भगवंत त्याच्यावर उत्तर देतात की स्वभावजा श्रद्धा त्रिविधा भवती. स्वभावजा म्हणजे जन्मतः ज्याचा जसा स्वभाव तशी त्याची श्रद्धा असते. स्वभाव म्हणजे मूळ प्रकृती, तुम्ही जे काय सूक्ष्म बीज घेऊन जन्माला आलेले असतात, ती सूक्ष्म बीज कुठल्या प्रकारची आहेत, तुमचा मूळ देह, तुमची मूळ प्रकृती कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार तुमची श्रद्धा असते. जर एखादी व्यक्ती मूलतः सात्विक असेल तर त्याची श्रद्धा सुद्धा सात्विक असते. एखादी व्यक्ती जर राजस
गुण घेऊन जन्माला आलेली असेल तर त्याची श्रद्धासुद्धा राजस असते. तर एखादा तामस गुण घेऊन जन्माला आलेला असेल तर त्याची श्रद्धासुद्धा तामस असते. भगवंतांनी पुढे सांगितलं की सात्विकी, राजसी, तामसी ह्या ज्या काही स्वभावज्या श्रद्धा आहेत त्या मी तुला सांगतो, त्या तू ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. सत्वानुसार, स्वतःच्या प्रकृतीनुसार, स्वभावानुसार सर्वांच्या श्रद्धा असतात. एखादा म्हणेल की नाही का, कुणी एखादा अश्रद्ध असू शकत नाही का, किंवा श्रद्धाच नाही असं कुणी असतं का? नास्तिक ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या ठिकाणी श्रद्धाच नसते का, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं भगवंत उत्तर देतात की अयम पुरुषा श्रद्धामय. हा जो मनुष्य आहे तो श्रद्धामयच असतो. जो ज्या स्वभावाचा त्याची तशी श्रद्धा असते. अर्थातच श्रद्धा नाही असं कुणीच नसतं. एखादा नास्तिक असेल पण तो सुद्धा कुणावर तरी त्याची निष्ठा असते. आपल्या गुरुजनांवर असते, आईवडिलांवर असते. कुठल्या तरी एखादा शास्त्रज्ञ असेल तर त्याची एखाद्या शास्त्रावर निष्ठा असते आणि ती जी त्याची निष्ठा तीच त्याची श्रद्धा असते. कुणी कर्मयोगावर निष्ठा ठेवतं, कुणी ध्यानधारणेवर निष्ठा ठेवतं. ते पूजा अर्चा करतीलच असं नाही, पण त्यांची ज्याच्यावर श्रद्धा असते ती त्यांची तशी स्वभावज्या श्रद्धा असते. मनुष्य हा कुणावर ना कुणावर तरी त्याची श्रद्धा असतेच. श्रद्धा नाही असा मनुष्यच भेटणार नाही. आता सात्विक, राजस आणि तामस श्रद्धा कशा ते भगवंत सांगतायत. सात्विकाहा देवान यजन्ते. सात्विक लोक देवतांचं यजन करतात. आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं, देव म्हणजे कोण? ज्यांनी दिलं तो देव. आईने जन्म दिला म्हणून आई देव, वडिलांनी आपल्या जन्माला कारण झाले म्हणून वडील देव, गुरुजनांनी आपल्याला शिकवून मोठं केलं म्हणून ते देव, राष्ट्र आपल्याला संरक्षण देतं म्हणून तो राष्ट्र हा सुद्धा देवच आहे. अशा प्रकारे देवतांचं यजन सात्विक लोक करतात. ज्यांची ऋण आपण डोक्यावर घेऊन जन्माला आलेलो आहोत त्यांची सेवा करणं ह्याला देवतांचं पूजन करणं असं म्हणायचं. आणि अशा देवतांचं पूजन हा तर एक भाग झालाच, पण एकूण मुख्य 33 देवता आहेत. सूर्य, चंद्र, वरुण, वायू, आकाश, अग्नी इत्यादी 33 प्रकारच्या मूळ वैदिक देवता आहेत. त्या देवतांचं यजन करणं हा सुद्धा इथे अर्थ येतो. देवतांचं यजन सात्विक लोक करतात. राजस लोक यक्ष आणि राक्षसांचं यजन करतात. यक्ष म्हणजे चमत्कार करतात, त्यांना यक्ष असं म्हणतात. एक देवयोनीतलीच यक्ष ही एक योनी आहे. आणि यक्ष जे असतात ते विविध प्रकारचे चमत्कार करू शकतात. ही त्यांच्याकडे असणारी क्षमता असते. आणि यक्षांचं आणि राक्षसांचं जे रक्षण करतात, रक्षणात दंग ते राक्षस. मग राजस लोक कुणाचं यजन करतात तर चमत्कारांच्या मागे लागतात. एखादा बुवा चमत्कार करत असेल तर त्याच्या मागे लागणं हे राजस यजन झालं. जे आपल्या संपत्तीचं, मुलाबाळांचं रक्षण करतात त्यांची पूजा करणं, राजकारणी लोकांची पूजा करणं हे एक प्रकारे राजस यजन झालं. जो आपल्या रक्षणासाठी आहे त्याचं पूजन करणं हे राजस पूजन झालं. नंतर भूतान प्रेतगणान च अन्ये तामसा जनाः यजन्ते. भूतमात्रांचं आणि प्रेतांचं पूजन अन्य तामस जन करतात. आता प्रेत पूजा काळी विद्या तर सांगितलेलीच आहे. प्रत्यक्ष स्मशानात जाऊन प्रेताची पूजा करणारे पण काही असतात, पण आपल्या शहरांमध्ये ही अशा प्रकारची पूजा फारशी बघायला मिळत नाही. पण शहरात सुद्धा अनेक प्रेत पूजेची स्थानं आहेत. आपल्याला माहिती नसतील, पण आत्ता सांगितलं तर तुमच्या पण लक्षात येईल. शरीरातील मन, बुद्धी ह्या सूक्ष्म गोष्टींचा विचार न करता केवळ बाह्य शरीराचं पूजन करणे, बाह्य शरीराचं लालन पालन करणे, बाह्य शरीराला शृंगारणे ही एक प्रकारची प्रेत पूजा आहे. तुमच्या देहामध्ये मन, बुद्धी आणि जीवात्मा नसेल तर तो देह म्हणजे एक प्रकारचं प्रेतच आहे.
आत्ताच्या काळात जी ब्युटी पार्लर्स आहेत ती सगळी प्रेतपूजेची स्थानं आहेत. याचा अर्थ शरीराला सजवू नये असं नाही, पण शरीरालाच सजवावं असं करू नये. तर आपली बुद्धी प्रगल्भ करण्याचा, मन मोठं करण्याचाही प्रयत्न करावा. आपल्यामध्ये ज्या सूक्ष्म शक्ती आहेत त्यांचा विकास करण्याचाही प्रयत्न करावा. पण काही लोक ह्या गोष्टीकडे फारसं लक्ष देतच नाही. केवळ सुंदर दिसलं पाहिजे, लोकांनी आपल्याला छान म्हटलं पाहिजे, लोकांनी आपल्या सौंदर्याची नेहमी कौतुक केलं पाहिजे, ह्यासाठी शरीराला नुसतं शृंगारणं ही प्रेतपूजा आहे. आणि अशी प्रेतपूजा तामस लोक करतात. आता तामस सुद्धा एक वेळ परवडले, पण त्याच्या पलीकडचं आसुरी जे लोक असतात ते कसे वागतात? अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. जे जन शास्त्राला धरून नसलेलं, शास्त्राच्या विरुद्ध किंवा शास्त्रांनी जे करू नये असं सांगितलेलं आहे, अशा प्रकारचं घोर तप करतात. कशासाठी करतात? दंभ, अहंकार यांनी युक्त होऊन, दिखाऊपणा, मोठेपणा मिळावा म्हणून, लोकांनी आपल्याला खूप मोठं मानावं म्हणून, दंभ आणि अहंकार, मी इतकं तप केलं असा अहंकार ज्यांच्या ठिकाणी असतो असे लोक. शिवाय त्यांच्या मनामध्ये काहीतरी कामना असते. पूर्वीचे जे राक्षस होते त्या राक्षसांनी जी तप केलेली आहेत की अशा प्रकारची आसुरी तप आहेत की अमर व्हायचं म्हणून तप करायचं. एका पायावर उभं राहून बर्फामध्ये, थंडी वाऱ्यामध्ये तासन तास, म्हणजे वर्षानुवर्ष उभं राहून तप केलं. हे जे तप आहे ते तामस तप किंवा आसुरी तप म्हणून गीतेने सांगितलंय. गीतेने अशा आसुरी तपाची निंदा केलेली आहे. असं आसुरी तप करू नका असं गीता सांगते. काम, राग आणि बल यांनी अन्वित होऊन जे शास्त्राला धरून नसलेलं तप केलं जातं ते तामस तप म्हटलं गेलेलं आहे. अजून कसं असतं हे तप? हे तप करत असताना शरीरातल्या पंचमहाभूतांना क्षीण केलेलं असतं. भूतग्रामम अचेतसहा, बुद्धिपूर्वक हे तप केलेलं नसतं. काहीतरी एखादं डोक्यात वेड घेतलेलं असतं आणि त्या वेडापायी असं तप केलेलं असतं. भगवंत जो आपल्यामध्येही राहतो त्या भगवंताला अत्यंत क्लेश देऊन जे तप केलं जातं तान असुर निश्चयान विद्धी, त्या लोकांना आसुरी तप करणारे असं तू जाण. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देता तेव्हा आतल्या सूक्ष्म अशा परमात्म्याला सुद्धा तुम्ही एक प्रकारे क्लेश देत असता. हे शरीर तुम्ही मिळवलेलं नाही, भगवंतानी तुम्हाला हे शरीर भगवंताचं कार्य करण्यासाठी दिलेलं आहे. असं असताना त्या शरीराला खूप क्लेश द्यायचे, त्या शरीराला अत्यंत तापवायचं, नको इतकं तापवायचं, हे आसुरी तप आहे. आणि असं आसुरी तप करू नये. शरीरामध्ये असणाऱ्या भगवंताला क्लेश देऊन तप करू नये. खूप जण नुसता एक हात वर करून उभं राहणं किंवा काही न खाणं, महिनोन्महिने काही न खाणं, हे सगळे आसुरी तपाचे प्रकार आहेत. आसुरी तप करू नये असं गीतेने सांगितलेलं आहे. आता तुम्ही जो आहार घेता त्या आहारातून तुमचं शरीर, मन आणि बुद्धी, आहारातल्या जड भागापासून शरीर घडत असतं, आहारातल्या सूक्ष्म भागापासून मन आणि बुद्धी घडत असतात. म्हणून जर आपल्याला आपलं जीवन सात्विक बनवायचं असेल तर सात्विक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आहार सुद्धा सत्व रजतम गुणानुसार 3 प्रकारचे असतात. यज्ञ, दान आणि तप हे सुद्धा 3 प्रकारचे असतात. त्यांचे भेद आता भगवंत आपल्याला सांगतायत. 8, 9 आणि 10 यामध्ये 3 प्रकारचे आहार सांगितले. तुम्हाला जर जन्मतः सात्विक आहार आवडत असेल तर तुम्ही सात्विक स्वभावाचे आहात. तुम्हाला राजस आहार आवडत असेल तर तुम्ही राजस स्वभावाचे आहात. आणि तुम्ही जर
तामस प्रकारचं अन्न आवडीने खात असाल तर तुम्ही तामस प्रकारचे आहात. आधी आपला आहार, आवडीचा आहार कुठला हे शोधा, म्हणजे आपण कुठल्या गुणाचे आहोत हे आपल्याला कळेल. मग स्वभावजा जर एखादा गुण आपल्याला दिसला, आपल्यामध्ये आपण तमोगुणी आहोत असं आपल्याला दिसलं, तर त्या तमोगुणातून रजोगुणामध्ये यायचा प्रयत्न करायचा. रजोगुणी आहोत असं दिसलं तर रजोगुणातनं सत्वगुणात येण्याचा प्रयत्न करायचा. मनुष्य हा मुळात रजोगुणीच असतो. क्वचितच कोणीतरी तामस असतं आणि तामस लोक गीता शिकायला येतच नाहीत. त्यामुळे जास्त करून सात्विक आणि राजस लोकच गीता शिकतात. त्यामुळे आपण राजस आहोत हे समजूनच चला, आणि राजस आहार जर मुळात आवडत असेल तर तो सुद्धा कसा घातक आहे हे समजून घ्या आणि सात्विक आहाराची सवय लावा, म्हणजे रोगरहित अखंड आरोग्य संपन्न आयुष्य आपल्याला जगता येईल. त्यासाठी सात्विक आहार कसा हे आता भगवंत 8व्या श्लोकामध्ये सांगतात. आयुष्य वाढवणारा, सत्व म्हणजे बुद्धी वाढवणारा, बल म्हणजे शरीरातली शक्ती वाढवणारा, आरोग्यदायक कुठलेही रोग निर्माण न करणारा, खाताना अत्यंत सुखकारक, बरं वाटतं, जिभेला अगदी खावंसं वाटतं, प्रीती, एकदा खाल्लं तरी पुन्हा खावंसं वाटणं, हे प्रीती विवर्धनाहा, प्रीती वाढवणारी, जो आहार आपल्याला पुन्हा पुन्हा खावासा वाटतो असा. रसाळ, स्निग्ध म्हणजे तेला तुपाचे अंश असलेला, स्थिरा म्हणजे काही काळ स्थिर राहणारा. आपण नैवेद्यासाठी जे पदार्थ बनवतो ते पदार्थ सगळे असे काही काळ स्थिर राहतात. शिरा म्हणा किंवा पुरणपोळी म्हणा, श्रीखंड म्हणा, हे जवळजवळ 2 ते 3 दिवस चांगले राहतात, त्याला कुठलाही दुर्गंध वगैरे येत नाही. अशा प्रकारचा जो आहार स्थिर. हृद्य म्हणजे अतिशय खाताना आल्हाद वाटतो अगदी असा आहार सात्विक माणसाला जन्मतः प्रिय असतो. आपण रोज जे जेवण करतो, पोळी भाजी भात कोशिंबीर चटणी, हा जो आहार आहे तो सात्विक आहारातच मोडतो. आपण रोज खातो पण त्याचा कधी कंटाळा येत नाही. अजून आंबा हा एक सात्विक आहाराचा प्रकार आहे, कारण रसाळ असतो, त्याच्यामध्ये ओलावा पण असतो. आंबा जवळजवळ 15 दिवस झाडावरनं उतरल्यावर चांगला राहतो, खाताना अतिशय आल्हाद वाटतो. म्हणून असा जो आहार आहे तो सात्विक माणसाला प्रिय असतो. कुठली टोकाची चव ज्या आहारात नाही, पण जो बेचव पण नाहीये बरं का, खाताना अजून खावंसं वाटावं, प्रीती वाढावी असा आहार असावा. बेचव पण नसावा आणि खूप जास्तीच्या चवी आहारामध्ये नसाव्यात. असा जो आहार आहे तो सात्विक आहार सात्विक माणसाला अशा प्रकारचा आहार आवडतो. सात्विक आहार घेतल्याने मनुष्य दीर्घकाळ निरोगी जगतो. म्हणून तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल आणि दीर्घकाळ आयुष्य वाढवायचं असेल तर सात्विक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या प्रकारची फळं, दूध, तूप, दही हे जे स्निग्धांश असलेले पदार्थ आहेत हे सगळे सात्विक आहाराची उदाहरणं आहेत. ताक हे पण आयुष्य वाढवणारं असतं, पचन वाढवणारं असतं. अशा प्रकारचा सात्विक आहार सांगितलेला आहे. आता राजस आहार कसा असतो? सर्वसामान्यपणे मनुष्याला कुठला आहार आवडतो तर हा राजस प्रकारचा असतो. पण राजस आहार घातक आहे, तुमचं आरोग्य बिघडवणारा आणि दुःख देणारा आहे. म्हणून राजस आहार जर स्वभावतः आवडत असेल, मूळतः आवडत असेल तर राजस आहार कधीतरी घ्या, वन्स इन अ वाईल घ्यायला हरकत नाही, पण रोज तसा आहार घेणं आपल्याला घातक आहे. बघूया कसा असतो राजस आहार. कटू म्हणजे तिखट, अत्यंत तिखट. आम्ल म्हणजे आंबट. लवण म्हणजे खारट. अति उष्ण, अगदी तोंड पोळेपर्यंत काही लोक चहा दूध गरम पितात, हे अति उष्ण. तीक्ष्ण म्हणजे झोमणार, जिभेला झोमणार.
लोणचं मिरची ही जिभेला झोंबते खाताना, कणभर जरी खाल्ली तरी. रुक्ष म्हणजे कोरडा, काही काही जण चटणीशी जेवण करतात, हा कोरडा आहार आहे. रुक्ष विदाहीनः, खातानाही तोंड भाजतं आणि पोटात गेल्यावर सुद्धा आग होते असा विदाहीन. काय मोहरी फेसून केलेली लोणची, अत्यंत तिखट चटणी, हे सगळं विदाहीन आहाराचं लक्षण आहे. आजच्या काळातली पावभाजी ही राजस आहाराचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे. कारण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चवी अतिशय जास्त घातल्या तरच पावभाजी चांगली होते. मसाले वगैरे सगळं जास्त घातलं तरच पावभाजी चांगली होते. म्हणून पावभाजी हे राजस अन्नाचं उदाहरण आहे. असा जो आहार आहे तो राजस व्यक्तीला आवडतो. मूळ आवडणं वेगळं आणि कधीतरी खावा लागणं वेगळं. मुळातच चमचमीत करून खावंसं वाटणं हे राजस स्वभावाचं लक्षण आहे. आणि राजस आहार कसा असतो? दुःख देणारा, शोक करायला लावणारा आणि आमय म्हणजे रोग वाढवणारा. निरामय म्हणजे रोगरहित आणि आमय म्हणजे व्याधीग्रस्तता. ह्या राजस आहारामुळे आपली सगळी अन्न पचनाची जी व्यवस्था आहे ती दिवसेंदिवस बिघडत जाते. पित्त वाढत जातं, शरीर सगळं, आतली अन्ननलिका जळते रोज गरम उष्ण खाल्ल्याने. आणि मग घशाचे कॅन्सर, अल्सर, पित्त वाढणं यासारखे रोग राजस माणसाला अत्यंत त्रास देतात. आणि मग पूर्वी मी किती झणझणीत लोणचं खात होतो, मी मिरची अगदी आवडीने खात होतो असं म्हणणारी लोक वय वाढल्यावर त्यांना पूर्ण बेचव अन्न खायची वेळ येते. कारण पोटात गेलं की त्याचा इतका दाह होतो आणि मग आपल्याला पूर्वी आपण ज्या चुका केलेल्या असतात त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जर आपल्याला तसं व्हायला नको असेल तर लहानपणीच किंवा अगदी बालवयापासनं सात्विक आहाराची सवय लावा. कधीतरी एखाद्या दिवशी राजस आहार घ्यायला हरकत नाही, पण रोज असा राजस आहार घेणं हे चांगलं नाही. कारण असा आहार पचवण्यासाठी, आता तुम्ही म्हणाल शेतकरी तर अगदी कांदा भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाऊन जगतात, मग त्यांना कसा तो अन्न पचतं? तर ते फार कष्ट करतात. राजस आहार पचवण्यासाठी तेवढे कष्ट केले पाहिजेत. आपण आहार तर राजस घेतो, पण जीवन मात्र बौद्धिक कामाचं असतं. अशा वेळेस तो राजस आहार पचत नाही. ज्याचं जसं कर्म आहे तसा त्यांनी आहार घ्यायला हरकत नाही. कष्टकरी असतील तर त्यांनी राजस आहार घ्यायला हरकत नाही, पण त्यांनी सुद्धा सात्विक आहार घेतलं तर उलट त्यांचं शरीर अजून धष्टपुष्टच होईल. त्यांनी काही राजस आहार घ्यायला हवा असं नाही. नाईलाज म्हणून घेणं वेगळं आणि आवडीने घेणं वेगळं. आवडीने खात असाल तर ते बंद करा. कधीतरी नाईलाज म्हणून खायची वेळ आली तर खायला हरकत नाही. आता तामस आहार जो सांगितलेला आहे पुढचा 10व्या श्लोकामध्ये, तो पूर्ण वर्ज्य करा. जरी आवडत असला तरी तसा आहार घेऊ नका. कसा असतो तामस आहार? यात यामंग म्हणजे एक रात्र उलटून गेलेलं, अन्न शिजवून झाल्यावर रात्र उलटलेलं, अर्धपक्व असं अन्न, कच्चं मच्चं जे असतं ते. नंतर गत रसम म्हणजे त्यातले सगळे रस निघून गेलेले असतात. फळ जे असतं ते वाळलं की त्यातले रस सगळे निघून जातात. आमटी सुद्धा आपण जेव्हा गरम गरम असते तेव्हा त्याचा सुवास सगळीकडे पसरलेला असतो, म्हणजेच त्या आमटीमध्ये रस असतो. पण ज्या अन्नातले रस निघून गेलेले आहेत, नवीन शिजवलेलं अन्न असतं तेव्हा त्याला खूप सुवास येत असतो, पण वेळ झाला की त्या अन्नातला रस, सूक्ष्म अन्नातला रस जो असतो तो सूक्ष्म रूपाने बाहेर पडतो आणि मग ते अन्न खाण्याच्या खरं उपयोगाचं राहत नाही. गतरसम. पूती म्हणजे दुर्गंधी. काही काळाने त्याच अन्नाला दुर्गंधी यायला लागते. रात्रभर ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर 12 वाजता ते अन्न खायला घेतलं तर त्याला एक प्रकारची दुर्गंधी यायला लागलेली असते. पर्युषित म्हणजे शिळं, किती दिवस, 1-2 दिवसापूर्वीचं शिळं अन्न. उच्छिष्ट सगळ्यांनी हात घालून तोंडात हात घातलेले, पुन्हा त्या भाजी पोळीमध्ये लावलेले, असं जे उच्छिष्ट अन्न. समर्थांनी तर म्हटलं की वडिलांचं सुद्धा उष्ट खाऊ नये.
आम्हाला आमचे डॉक्टर होते, लहान मुलांचे डॉक्टर, ते सांगायचे की आया नेहमी एक चूक करतात की शेवट मुलांना भरवल्यानंतर जो शेवटचा घास मुलांनी न खाल्लेला तो स्वतः खातात. तो घास कावळा चिमणीला ठेवून द्या, पण तुम्ही खाऊ नका. कारण मुलं बरेच वेळा काय म्हणतात त्यांना प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे जंतू त्यांच्या लाळेमध्ये असतात आणि ते जर जंतुयुक्त अन्न आयांनी खाल्लं तर आयांना सुद्धा रोग होण्याची शक्यता असते. म्हणून मुलाचं सुद्धा उष्ट खाऊ नका, कुणाचंच उष्ट खाऊ नका. एखादा घास वाया गेला तरी चालेल, पण ते खाऊन तुम्ही आजारी पडलात तर ते फार महाग पडेल. म्हणून उच्चिष्ट अन्न हे तामस अन्न सांगितलं. आणि अमेद्य म्हणजे अपवित्र, अपवित्र हातांनी शिजवलेलं, अपवित्र मनाने शिजवलेलं, अपवित्र जागी शिजवलेलं, धान्यामध्ये किडे झालेले आहेत, तांदूळ वगैरे न धुता वापरले आहेत, माती भीती त्या अन्नात उघड्यावर शिजवलेलं आहे, हे सगळं अन्न अपवित्र अन्न म्हटलं गेलेलं आहे. आणि असं अन्न तामस व्यक्तीला आवडतं. आता कलियुगामध्ये गल्लोगल्ली आपल्याला सगळे वडापावचे आणि ह्याचे सेंटर्स दिसतात, उघड्यावर सगळं अन्न बनवलेलं असतं. पण असं अन्न गीतेनी निषिद्ध सांगितलेलं आहे. तामस प्रकारचं अन्न हे असं असतं. तामस अन्न अजिबात खाऊ नका. राजस अन्न कधीतरी खायला हरकत नाही, एखाद दिवशी चव बदल म्हणून. पण सात्विक आहार रोज घ्या. दिवसेंदिवस तुम्ही शुद्ध होत जाल सात्विक आहाराने. आता यज्ञ 3 प्रकारचे भगवंत सांगतायत. फलाची अपेक्षा न ठेवता केलेला, विधीनुसार केलेला आणि यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेनी समाधानपूर्वक जो यज्ञ केला जातो, मन प्रसन्न ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ सात्विक यज्ञ म्हणून म्हटला गेलेला आहे. वृक्षारोपण, विहीर खणणे, अजून आपल्या गुरुजनांची सेवा करणे, ह्या सगळे सात्विक यज्ञाचे प्रकार आहेत. सृष्टीची झीज भरून काढण्यासाठी जे जे कर्म केलं जातं ते सात्विक यज्ञाचा प्रकार म्हणून म्हटला जातो. जलप्रदूषण थांबवण्यासाठी कमी पाणी वापरायचं, पाण्यामध्ये घाण असलेलं काही सोडायचं नाही, नदीमध्ये निर्माल्यसुद्धा सोडू नका, निर्माल्याचं खत करा, म्हणजे तो यज्ञ होईल एक प्रकारचा. फलाची अपेक्षा नाही. उलट आपल्या डोक्यावर अनेक प्रकारची ऋणं आहेत. आपण जन्मतः अनेक ऋणं घेऊन जन्माला आलेलो आहोत आणि त्या ऋणांची परतफेड म्हणून आपल्याला विविध यज्ञ करायचे आहेत, हा भाव असावा. विधीनुसार केला पाहिजे. आता वृक्षारोपण करायचंय, पण कुठल्या जागी कुठला वृक्ष लावायचं हे माहिती पाहिजे. किती खड्डा खणायचा, काय खतं घालायची, हे सुद्धा एक प्रकारचा विधी आहे. म्हणजे वृक्षारोपण रूपी यज्ञ करायचं झाला तरी त्याला सुद्धा विधी पाळणं आवश्यक आहे. झाड लावलं आणि वर्षभर त्याच्याकडे बघितलंच नाही असं नाही चालणार. त्याला वेळच्या वेळी पाणी पण दिलं पाहिजे. म्हणजे ते वृक्ष संवर्धनाचा जो काही विधी आहे तो पण पाळला पाहिजे. आणि वृक्ष लावणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेनी, यष्टव्य म्हणजे यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेनी मनाला समाधानपूर्वक जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे. आपण रोज एवढा ऑक्सिजन हवेमधनं घेत असतो. ऑक्सिजन कुठनं मिळतो, तो वृक्षांमधनं मिळतो. म्हणून वृक्षारोपण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण जे उपभोगतोय त्याची परतफेड झाली पाहिजे आणि म्हणून वृक्षारोपण हा सात्विक यज्ञाचा एक प्रकार आहे. आता राजस यज्ञ कसा असतो, तर फलम अभिसंधाय, फलाची अपेक्षा, फलासाठीच यज्ञ केला जातो. किंवा दंभ, दिखाऊपणाने मी कसे मोठमोठे यज्ञ करतो हे दाखवण्यासाठी हे भरतश्रेष्ठ जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ म्हणून सांगितला गेलेला आहे. राजस यज्ञ अनेक प्रकारचे आपल्या अवतीभोवती बघतो. बुवाबाजी जी चालते ती सगळे राजस यज्ञाचे प्रकार आहेत की खूप मोठ्या सिद्धी मला प्राप्त झाल्या आहेत हे दाखवत फिरणे, फलाशेनी
काहीतरी करणे, कुठलंही व्रत करत असताना आधी काय मिळणार आहे यातनं, अगदी गीता पाठांतराचा सुद्धा यज्ञ फलाशनी करणारे आहेत बरं का. 21,000चं बक्षीस मिळणार असेल तर गीता पाठ करतो, नाहीतर नाही करत असं म्हणणारे पण आहेत. त्यामुळे फलाच्या अपेक्षेने आणि दिखाऊपणाने जो यज्ञ केला जातो तो यज्ञ राजस यज्ञ म्हणून सांगितला गेलेला आहे. आता तामस यज्ञ खरं तर हा यज्ञ नव्हेच, पण तरी सुद्धा त्याला यज्ञ म्हणतात. तामस यज्ञ कसा असतो? विधिहीनम, कुठलाही विधी पाळला जात नाही. असृष्टान्नम, प्रत्येक यज्ञानंतर काही ना काहीतरी प्रसाद करतो, अन्न शिजवतो, भोजन देतो. हे अशा प्रकारचं अन्नदान न करता. मंत्रहीनम, प्रत्येक यज्ञामध्ये काही ना काहीतरी मंत्र म्हणायचे असतात, ते मंत्र न म्हणता. अदक्षिणम, यज्ञासाठी अनेक जणांचे हात लागलेले असतात, त्या प्रत्येकाला त्याचा मोबदला द्यायचा असतो. हा मोबदला म्हणजे दक्षिणा. गुरुजींनी मंत्र म्हटलेले असतात म्हणून त्यांना दक्षिणा द्यायची. पण त्याचप्रमाणे यज्ञासाठी समिधा लागतात, त्या एका दुकानात आणतो आपण. तूप लागतं, खीर लागते, अजून बऱ्याच गोष्टी लागतात, वस्त्र लागतात देवतांसाठी, उदबत्ती, निरांजन किंवा धूप दीप हे सगळं लागतं. ह्यासाठी ज्यांनी आपल्याला ते उपलब्ध करून दिलं त्यांना त्यांचा मोबदला देणं ही पण एक प्रकारची दक्षिणा आहे. अशी दक्षिणा न देता श्रद्धा विरहितम, हे बाकी एक वेळ नसलं तरी चालेल, पण कमीत कमी श्रद्धा तरी असावी. पण यज्ञ करायचा पण दिखाऊपणाने करायचा, कुठली श्रद्धा नसते, असा जो यज्ञ आहे तो तामस यज्ञ म्हणून सांगितला गेलेला आहे. आजच्या कलियुगामध्ये असे तामस यज्ञ खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. असे यज्ञ जर होत असतील तर तुम्ही तरी कमीत कमी त्याच्यात सहभागी होऊ नका. केवळ दिखाऊपणाने हे सगळे यज्ञ केलेले असतात, कुठलेही विधी पाळले जात नाही. नीट व्यवस्थित कुठलाही यज्ञ करताना खूप त्याचे काटेकोर नियम सांगितलेले असतात, ते पाळून करायचे असतात. पण असे नियम न पाळता अन्नदान नाही, मंत्र नाही, दक्षिणा नाही आणि श्रद्धा पण नाही, उगाच आपलं करायचं म्हणून करायचं, असे जे यज्ञ आहेत ते तामसी यज्ञ आहेत. आता पुढच्या 14, 15 आणि 16 याच्यामध्ये 3 प्रकारची तप सांगितलेली आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक अशी 3 प्रकारची तप सांगितलेली आहेत. पहिलं शारीरिक तप सांगतायत भगवंत. देवता, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु म्हणजे समाजातल्या श्रेष्ठ ज्ञानी व्यक्ती, प्राज्ञ म्हणजे पण बुद्धिमान किंवा हुशार विद्वान, प्राज्ञ म्हणजे विद्वान, यांचं पूजन शरीराने करायचं असतं प्रत्यक्षात, म्हणून यांचं पूजन. शुद्धता, शौचम, शरीर शुद्ध ठेवणं किंवा आपलं अवतीभोवतीचा परिसर शुद्ध ठेवणं. आर्जव म्हणजे सरळपणा, नीट काय म्हणतात, वेडवाकड्या विचार पण नाही करायचा आणि शरीराने पण वेडीवाकडी कृती नाही करायची, त्याला आर्जव म्हणायचं. ब्रह्मचर्य, आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं, याला ब्रह्मचर्य म्हणायचं. अहिंसा, ह्या सर्वाला शारीरिक तप असं म्हटलं जातं. आता 15व्या श्लोकामध्ये वाणीचं तप सांगतात भगवंत. अनुद्वेगकरं वाक्यम, दुसऱ्याला उद्वेग होणार नाही अशा प्रकारचं वाक्य बोलणे. ते वाक्य म्हणजे ते बोलणं सत्य पण असलं पाहिजे, खोटं नाही बोलायचं, जे आहे तेच बोलायचं. प्रिय, दुसऱ्याला बरं पण वाटलं पाहिजे, सत्य बोलताना समोरच्याला दुखवायचं पण नाहीये. आणि हिताचंही असलं पाहिजे, समोरच्याच्या हिताचंही. कित्येक वेळा आपण जे बोलतो ते त्याला कळत नाही त्याच्या हिताचं आहे, पण तरीसुद्धा हिताचं असेल तर ते असं वाक्य बोलणं. स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या दुर्गुणांचा आणि स्वतःतल्या सद्गुणांचाही अभ्यास करणं. स्वाध्याय आणि अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास, सद्विचारांचा अभ्यास, हे सगळं वाणीने करायचं तप सांगितलंय. किंवा वाङ्मयीन, सरस्वतीचं तप सांगितलेलं आहे. वाग्मय म्हणजे वाणीमय किंवा अक्षरमय हे तप आहे. इतके जर नियम पाळून आपल्याला बोलायचं ठरवलं तर मौन पाळावं हेच जास्त खरं. पण बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की आपण
खरं बोलत असतो, पण ते बोलत असताना समोरच्याला आपण नकळत दुखावत असतो. कृपया असं बोलू नका, दुसऱ्याला लागेल असं बोलू नका, प्रिय वाटेल असं बोला. एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची असेल, आता आम्ही गीता शिकायला येतात लोक, तेव्हा त्यांना असं नाही म्हणत काय तुम्ही काही चांगलं म्हणत नाही. आम्ही त्यांना म्हणतो जरा अजून नीट म्हणा, येईल तुम्हाला हळूहळू, असं मऊ करून बोलायचं, जेणेकरून समोरचा दुखावणार नाही, उलट उत्साहाने तो एखादी गोष्ट करायला प्रवृत्त होईल. असं जे बोलता येणं खूप अवघड आहे बरं का, असं बोलता येणं. पण संत जे असतात ते अशा प्रकारचं बोलतात, म्हणून दुर्जन सुद्धा त्यांना सोडत नाहीत. दुर्जन सुद्धा संतांकडे पुन्हा पुन्हा जातात, स्वतःमध्ये बदल करून घेतात. जर समोरच्यामध्ये बदल व्हावा असं वाटत असेल तर असं मऊ बोलता आलं पाहिजे, पण तरी ते खरंही असलं पाहिजे, समोरच्याच्या हिताचंही असलं पाहिजे, आणि समोरच्याला न दुखवता आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. ग्रंथ वाचन, स्वतःच्या दुर्गुणांचा सद्गुणांचा अभ्यास करणं, हे सगळं वाणीनी करायचं तप आहे. आपण गीता शिकायला सुरुवात केली तेव्हाच म्हटलं की शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. एखाद्याशी तुम्ही 4 गोड शब्द बोललात तर तो कायमचा मित्र होतो, पण चुकून सुद्धा एखादा शब्द वाईट तुमच्या तोंडातनं त्याला समोरच्याला दुखावणारा गेला तर तो कायमचा शत्रू सुद्धा होऊ शकतो. आपल्या शब्दांमधली ही ताकद ओळखा आणि ती वाणी मऊ करण्याचा प्रयत्न करा. वाणीची देवता अग्नी आहे बरं का. अग्नी जसं जाळतो पण आणि प्रमाणात असेल तर अन्न शिजवण्याचं पण कार्य करतो, तसं वाणी जर व्यवस्थित विचारपूर्वक बोललेली असेल तर ती तुमच्या उद्धाराचं कार्य करते. पण तीच वाणी जर अविचाराने बोलली गेली तर तिच्यातून अनेक अनर्थ सुद्धा घडू शकतात. म्हणून असं बोलता येणं, अनुद्वेग कर, सत्य, प्रिय आणि हिताचं बोलता येणं, हे वाणीचं तप सांगितलेलं आहे. मनाचं तप कुठलं सांगितलं? नेहमी मन प्रसन्न ठेवणे, परमात्म्याचा प्रसाद आपल्या मनामध्ये कायम असला पाहिजे. सौम्यत्व, टोकाची भूमिका न घेणे, मध्यावर असावं, कुठलंही टोक गाठू नये. मौनम, कमीत कमी बोलावं, म्हणजे 4 वाणींनी मौन पाळायचं बरं का. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण वैखरीचं मौन पाळतो, पण परापश्यंती मध्यमेचं मौन पाळत नाही. आपल्या आतल्या आत अनेक शब्द बोलले जात असतात, ते पण बोलले जाणार नाही ह्याचा प्रयत्न करायचा. आत्मविनिग्रह म्हणजे स्वतःला संयमित करणं, हे सुद्धा मानसिक तप सांगितलं. आणि आपल्यातले भाव दिवसेंदिवस शुद्ध करत जाणं. आपल्यामध्ये भाव काय काय आहेत? बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः, क्षमा सत्यं दमः शमः, सुखं दुःखं भवो भावो भयैचा भयमेवच, अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. भगवंतापासून हे पृथग्विध भाव आपल्यामध्ये आलेले आहेत. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रत्येक जीवात असलेले हे भाव सांगितलेले आहेत. ते भाव प्रथमतः शुद्ध असतात जन्माला येतो तेव्हा, पण हळूहळू अशुद्ध होत जातात. आता आपल्याला ते मनाचे जे भाव आहेत ते भाव दिवसेंदिवस शुद्ध करायला लागायचे आहे. आणि असे भावशुद्धी ह्याला मानसतप असं म्हटलेलं आहे. बुद्धी मुळात आपली शुद्ध असते, पण दिवसेंदिवस जसजसे आपण विविध अनुभव घेतो मग बुद्धी आपली संशयी होत जाते. आता पुन्हा एकदा भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि आपली अशुद्ध झालेली बुद्धी पुन्हा स्थिर करायची, पूर्ण परमात्म्याला शरण करायची. म्हणजे मनाने आपल्या बुद्धीची शुद्धता करून घ्यायची, स्वतःवरच्या संयमाने. असा एक एक भाव शुद्ध करत जायचं, हे मानसतप सांगितलेलं आहे. आता अत्यंत श्रद्धेने केलं गेलेलं, मनुष्याकडून केलं गेलेलं कुठलं तर शारीरिक, मानसिक आणि वाणीचं तप, हे ही तीन तप जी आहेत ती तप सुद्धा पुन्हा 3 प्रकारची होतात, सात्विक, राजस, तामस. आता बघूया कशी असतात ते. अफलाकांक्षीभिर्युक्तैस, शरीराने तप करा,
वाणीने करा किंवा मनाने करा, जर ते तप तुम्ही कुठल्याही फलाची अपेक्षा न करता करत असाल तर ते तप सात्विकम परिचक्षते. त्या तपाला सात्विक तप म्हणतात. आपण कमीत कमी 12 महिने गीतेचा अभ्यास करतो. हे एक वाणीचं तप आहे. वाणीने आपली वाणी आपण शुद्ध करत जातो, दिवसेंदिवस उच्चार शुद्ध करत जातो, अर्थ समजून घेत जातो, म्हणजे बुद्धीलाही आपण शुद्ध करत असतो. गीतेमध्ये सांगितलेलं कर्माचरण करून किंवा व्यायाम योगधारणा करून आपलं शरीर सुद्धा आपण शुद्ध करत जातो. म्हणजे हे एक प्रकारचं तप आहे. कुठलीही गोष्ट सातत्याने करणे, किती, कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त आयुष्यभर, असं जे कार्य करणं आहे त्याला तप म्हणतात. आणि असं फलाची अपेक्षा न करता केवळ सद्भावनेने जे तप केलं जातं ते तप सात्विक तप म्हणून म्हटलं जातं. शरीराने कर्म करा, पण ती सुद्धा उत्तम करा, कुठल्याही फलाची अपेक्षा ठेवू नका. वाणीने ग्रंथ वाचन करा, सगळ्यांशी गोड बोला, पण मी गोड बोललं म्हणून समोरचा गोड बोलेल अशी अपेक्षा सुद्धा ठेवू नका. नंतर मनाने नेहमी तुम्ही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. समोरचं दुर्मुखलेला असू शकतो, पण तरी सुद्धा तुम्हाला प्रसन्न राहता येणं हे तुमचं तप आहे. आणि अशा प्रकारचं तप जेव्हा फलाची अपेक्षा न करता केलं जातं तेव्हा त्याला सात्विक तप असं म्हटलं जातं. राजस तप कसं असतं? सामान्यतः मनुष्य लोक जी तप करतात ती राजस प्रकारची असतात. सत्कार व्हावा, लोकांनी आपला सत्कार करावा, आपली पूजा व्हावी, लोकांनी नमस्कार करावा आपल्याला, ह्यासाठी मान मिळावा, समाजामध्ये आपण कुणीतरी विशेष आहोत असा आपल्याला मान मिळावा, ह्यासाठी जे तप दंभाने दिखाऊपणाने केलं जातं ते तप राजस तप म्हटलेलं आहे. आणि ते चल असतं, चंचल असतं. एकदा सुरू केलं म्हणजे पूर्ण करतीलच असं नाही. आणि अध्रुवम, फार काळ टिकणारं नसतं. आपल्याला असं दिसतं की आम्ही बघतो नेहमी की गीतेच्या वर्गाला सुरुवातीला खूप संख्या असते, पण हळूहळू निम्म्यावर येते. कारण बरेच जण राजस असतात, ते काही फार काळ टिकत नाहीत. आज हे करू, उद्या ते करू, अशी त्यांची वृत्ती असते. पण असं राजस तप हे चंचल असतं. ध्रुव म्हणजे न टिकणारं असतं, अध्रुव म्हणजे न टिकणारं असतं. स्वार्थासाठी जे केलेलं असतं, परोपकाराच्या भावनेने स्वार्थाशिवाय केलेलं सर्व कर्म हा यज्ञ होय. पण तोच यज्ञ बोलून दाखवला की मात्र तो राजस यज्ञ होतो. खरं तर तुम्ही तीर्थयात्रा वगैरे करून आल्यानंतर माउंद करतात. माउंद म्हणजे काय? वद, जे तुम्ही पुण्यकर्म केलंय ते बोलून नाही दाखवायचं. पण राजस लोक जे असतात ते तप करतात आणि सगळ्यांना सांगत बसतात की मी इतकी वर्ष अमुक एक करतोय, सकाळी लवकर उठून आंघोळ करतो, हे करतो, ते करतो, असं सांगत सुटतात. आणि मग लोकांनी त्याचं कौतुक नाही केलं की ते सोडून देतात. म्हणून चल पण असतं आणि अध्रुव पण असतं, दीर्घकाळ टिकणारं पण नसतं. तामस तप, खरं तर ह्याला तप म्हणायचंच नाही, पण 3 गुणांनुसार दिसतं म्हणून ते पण तप. मूढ अग्रहाने, एखादा काहीतरी आग्रह, धर्मवेडेपणा सुद्धा आग्रहच आहे बरं का. यत पीडया, जे पीडेने क्रियते तपहा, स्वतःला पण पीडा दिली जाते आणि समोरच्याला पण पीडा दिली जाते. परस्य उत्सादनार्थम, दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी जे तप केलं जातं ते तामस तप म्हणून सांगितलं गेलेलं आहे. अतिरेकी कारवाया, अतिरेक्यांना काही असं एका दिवसात अतिरेकी कृत्य करता येत नाही. त्यांना खूप काळ साधना करावी लागते, जंगलात कुठेतरी लपून छपून साधना करावी लागते, स्वतःच्या देहाला खूप कष्ट द्यावे लागतात. आणि एवढं सगळं करून ते काय करतात तर एखादा मोठा अनर्थ घडवून आणतात, सगळं असलेलं नष्ट करतात. म्हणून
असलेल्या गोष्टी नष्ट करण्यासाठी, परस्य उत्सादनार्थ, दुसऱ्याच्या जीवनक्रिया नष्ट करण्यासाठी किंवा दुसऱ्याचा देह नष्ट करण्यासाठी मानवी बॉम्ब जे अतिरेकी वापरतात ती ही अशी तामस प्रकारचीच तपाचं उदाहरण आहे. आता दानाचे 3 प्रकार सांगतायत, 20, 21 आणि 22. दान देणं हे माझं कर्तव्य आहे. दातव्य म्हणजे दान देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्या भावनेनी जे दान दिलं जातं, अनुपकारिणे, मी दुसऱ्यावर उपकार करतोय असा भाव नसावा, उपकार करत नाही हा भाव असावा. दान देताना योग्य देश, योग्य काल आणि पात्र व्यक्तीला जे दान दिलं जातं ते सात्विक दान आहे. भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी हे सात्विक दानाचं उदाहरण आहे. आपण सणांच्या निमित्ताने जी छोटी छोटी दानं देतो, संक्रांतीला तिळगुळ देतो किंवा अजून इतर ग्रहणाच्या वेळेस काहीतरी दान द्यायचं असतं, तीर्थक्षेत्री आपण गरीब, रंजले, गांजले, भिकारी वगैरे असतात त्यांना जे अन्नदान करतो, अशा प्रकारचं दान हे सात्विक दान आहे. दान कुणाला द्यावं तर ज्याच्याकडनं परत मिळणार नाही, परतफेड होणार नाही अशा व्यक्तीला दान द्यावं, गरजू व्यक्तीला दान द्यावं. विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं देणं, एखाद्या विद्यार्थ्याचा रोजचा जेवणाचा हे पूर्वीच्या काळी विद्यार्थी प्रत्येक घरी जाऊन जेवायचे, तशा प्रकारचं एखाद्या विद्यार्थ्याला रोज जेवू घालणं, हे अशा प्रकारची दानं ही सात्विक दानं म्हटली गेलेली आहेत, ज्याच्यामधनं तुम्ही कुणावर उपकार करत नाही आहात, तुम्हाला समाधान मिळतं फक्त अशा दानातनं. हेच त्या दानामागचं उद्देश असतो. काही मिळावं म्हणून हे दान दिलं जात नाही. उलट अशी भावना असते की मी लहान असताना मला अनेकांनी मदत केलेली आहे, आता माझं कर्तव्य आहे की मी कमवायला लागलोय तर मी अशा एखाद्या गरजू व्यक्तीला देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्या भावनेनी दान द्यावं. आपण देणारे नसतो, भगवंतच देत असतो, आपण फक्त माध्यम व्हायचं असतं. हा भाग ज्याला कळला तो दान देतो, पण कुठल्याही प्रकारे अहंकार धरत नाही. उलट छोटं का होईना जर कुणी दान देत असेल तर त्याचा अत्यंत आदराने स्वीकार पण करता आला पाहिजे बरं का. दान आपण पण द्यावं, पण एखाद्याने कमी म्हणजे जगाच्या दृष्टीने त्याला फार मूल्य नसेल, पण तो अत्यंत प्रेमाने देत असेल तर ते आपण स्वीकारावं. दान द्यावं पण आणि घ्यावं पण. खरं सांगायचं तर आपण एखाद्याकडे पाहुणे म्हणून गेलेलो असतो, ते विचारतात चहा करू का, तर आपण अगदी मोठ्या ह्याने सांगतो की नाही नाही नको, आत्ताच घेऊन आलो. असं करू नये. त्याची मनाची भावना असते काहीतरी देण्याची, छोटं का होईना. घेतलं तर त्यालाही बरं वाटतं, तुम्हाला पण बरं वाटतं की हां गेल्यावर यांनी काहीतरी आपलं आदरातिथ्य केलं बरं का. असं आपल्याकडे ह्या ज्या प्रथा आहेत की आल्यावर पाणी तरी विचारावं किंवा पाणी द्यावं, गुळ पाणी द्यावं, चहा करावा किंवा काहीतरी पेय द्यावं, उन्हाळा असेल तर सरबत द्यावं, असं जे आपल्याकडे प्रथा आहेत त्या छोटं का होईना दान देण्याच्या प्रथा आहेत. आणि अशा प्रथा या सात्विक दानाचं स्वरूप आहे. राजस दान कसं असतं? प्रतिउपकारार्थम, एखाद्याने आधी काहीतरी उपकार केलेला असतो त्याची परतफेड म्हणून जेव्हा तुम्ही दान देता, किंवा मी हे दिलं तर मला त्याच्यातनं दुसरं मिळेल. एखाद्या श्रीमंताला घरी जेवायला बोलवायचं आणि त्याला अगदी चांगले कपडे द्यायचे, हे देणं कशासाठी आहे? तो श्रीमंत पण आपल्याला त्याच्या घरी बोलवेल आणि त्याच्याकडनं मिळणारी गोष्ट आपण दिली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असेल. हा उद्देश, फलम उद्दिश्य, काहीतरी फल मिळावं ह्यासाठी दीयते, दिले जाते. देताना देणाऱ्याला आणि घेताना घेणाऱ्याला दोघांनाही ज्या दानातून क्लेश होतात असं दान राजस दान म्हणून म्हटलं गेलेलं आहे. आपण बरेच वेळा असं बघतो की मिळालेल्या वस्तू आपण फिरवतो दुसरीकडे, हे राजस दानाचा प्रकार आहे बरं का. खरं तर द्यायचं नसतं तुम्हाला, पण मग घरात आहे तेच द्यायचं, मग ते तुम्हाला उपयोगाचं नसतं आणि समोरच्यालाही उपयोगाचं नसतं. अशा अनेक गोष्टी घरामध्ये भरलेल्या असतात, त्या कुठे ठेवायच्या हा पण प्रश्न असतो. म्हणून देताना द्यायचं नसतं
तरी द्यावं लागतं आणि घेताना घेणाऱ्याला घ्यायचं नसतं तरी घ्यावं लागतं. असं जे दान आहे ते राजस दान आहे, क्लेशकारक दान आहे. अजून एक उदाहरण देते. ॲडमिशनसाठी जी डोनेशन दिली जातात ती अशा राजस दानातली दानाचे प्रकार आहेत. ॲडमिशन मिळावी ह्याच्या बदल्यात तुम्ही दान देता, मग ते राजस दान होतं. त्याला खरं दान म्हणता येणार नाही. किंवा धर्मशाळांवर स्वतःची नावं कोरतात, या अमुक एकाने एवढ्या एवढ्या खोलीचं खर्च दिला, हे सगळं राजस दानाचा प्रकार आहे. पण दानाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कुठल्या का प्रकाराने होईना दान द्यायला शिका, म्हणजे जो देतो त्याला छोट्या छोट्या दानातनं दान देण्याची सवय लागते. म्हणून सुरुवात राजसदानाने सुद्धा करायला हरकत नाही, पण हळूहळू मोठं व्हायचं आहे आणि सात्विक दानाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे, इतकं ते गुपचूप दिलं पाहिजे किंवा असं ते दान असलं पाहिजे. आता राजस दान तर आपण बघितलं, आता तामस दान आपण बघूया. तामस दान यालाही दान असं म्हणायचं नाही, फक्त त्याच्यात काहीतरी देण्याची क्रिया आहे म्हणून त्याला दान म्हणायचं. अदेश काले, योग्य काल न बघता आपण दान देताना एखाद्याला आधी बोलवणं करतो, त्याचा आल्यावर त्याचा सत्कार करतो, हळदी कुंकू लावून पाटावर बसवून त्याला आदरपूर्वक काहीतरी दान देतो. पण अशा प्रकारचा कुठलाही सत्कार न करता किंवा कुठली वेळ ठरवून न घेता अवेळी, आदेश काल पण अवेळ, म्हणजे ज्याचं पोट भरलेलं आहे त्यालाच खाण्याचा आग्रह करणं, किंवा रात्रीच्या वेळी उद्या या. आपण बघतो काही काही लोक अशी करतात की दान मागायला कुणी गेलं, डोनेशन मागायला कुणी गेलं तर अशा वेळे बोलवतात की जेव्हा ते घरात नसतील, म्हणजे त्या माणसाची खेप वाया जाते. देश आणि काल अयोग्य असलेला यद दानम अपात्रेभ्य दीयते, अपात्र व्यक्तीला दिलं जातं. व्यसनी माणसांना तुम्ही जेव्हा धन देता ते अपात्र व्यक्तीला दिलेलं दान आहे. असत्कृतम, त्याचा सत्कार न करता उलट त्याचा अपमान करून, अवज्ञातम, त्याचा अपमान करून, जा तुझी एवढीच लायकी होती असं म्हणून फेकून एखाद्याच्या अंगावर धन टाकणं हे तामस दानाचं लक्षण आहे. व्यसनी माणसाला व्यसनासाठी दान देणं किंवा व्यसनासाठी पैसे देणं, जुगाऱ्याला जुगारासाठी पैसे देणं, आपल्याला माहिती आहे व्यक्ती जुगारी आहे तरी सुद्धा मागायला आलं की आपण देतो त्याला, का तर आपली व्यक्ती असते म्हणून. पण हे दान हे तामस दान आहे, असं दान करू नका. या अध्यायामध्ये जे जे यज्ञ दान तप तामस सांगितलेली आहेत ती अजिबात करू नका. राजस सांगितलेली आहेत ती सुरुवात म्हणून करायला हरकत नाही, पण राजस यज्ञदान तपातून सात्विक दानामध्ये, तपामध्ये आणि यज्ञामध्ये आपल्याला स्थिर व्हायचं आहे. आणि आता भगवंत सांगणार आहेत की सात्विकतेच्याही पलीकडे त्रिगुणातीत व्यक्ती कशा प्रकारची यज्ञदान तप करतात, आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. भगवंत आता पुढे सांगतात की ओम तत्सद इति, ओम तत् आणि सद असा परमात्म्याचा निर्देश किंवा नामनिर्देश केला गेलेला आहे. ओम तत् आणि सत. आता माझं नाव सांगायची वेळ आली तर माझ्या नावात काय आहे, मा न सी हा माझा नामनिर्देश आहे. तसा परमात्म्याचा नामनिर्देश काय आहे तर ओम तत् सत. हे जे तिहेरी उल्लेख आहे तो परमात्म्याचा उल्लेख आहे. या तिहेरी उल्लेखातनं काय काय निर्माण झालं किंवा काय काय विहित केलं गेलं तर ओम पासून ब्राह्मण निर्माण झाले, तत् पासून वेद निर्माण झाले आणि सत पासून यज्ञ निर्माण झाले. ओम तत्सद हा जो परमात्म्याचा उल्लेख आहे त्यातनं वेद, ब्राह्मण आणि यज्ञ निर्माण झाले. ब्रह्मवादीन म्हणजे परब्रह्मावर ज्यांची निष्ठा आहे, ज्यांना परब्रह्म प्राप्ती करून घ्यायची आहे, असे लोक ओम असा उच्चार करून ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तप ह्या क्रिया सतत विधीनुसार करत राहतात. कोण? ब्रह्मवादीन लोक
ओम असा सुरुवात करून, ओम असा उच्चार करून यज्ञ दान तप ह्या क्रिया सुरुवात करतात किंवा आरंभ करतात. आपण गीतेचा आरंभ कशाने करतो? ओम श्री परमात्मने नमःने, म्हणजे ओमने आपण सुरुवात करतो. त्यामुळे इथे जे सांगितलेलं आहे त्यापैकी पहिला क्रायटेरिया आपण पाळतो. दुसरं सांगितलं तद इति अनभिसंधाय फलम. तद हा उल्लेख कशासाठी असतो? तर हे जे काही सत्कर्म मी करतोय किंवा यज्ञदान तपकर्म मी करतोय त्या कर्माचं फल मी भगवंताला अर्पण करतो किंवा ह्या कर्माचं फल भगवंतापर्यंत जाऊ दे, मला याचं फल नको. हा फलाचा अनभिसंध सांगण्यासाठी तत् असा उच्चार केला जातो. अर्पण करण्यासाठी, भगवंताला कर्मफल अर्पण करण्यासाठी तत् असा उच्चार केला जातो. दान देताना सुद्धा तत् असं म्हणायचं. इदं न मम, हे माझं नाही, हे भगवंताचंच आहे आणि भगवंताच्याच स्वरूपातील दुसऱ्याला मी देत आहे असा भाव दाखवण्यासाठी दान देताना सुद्धा तत्, आधी ओम नंतर तत् असा उच्चार करतात. मोक्षकांक्षीभिः, मोक्षाची ज्यांना अपेक्षा आहे, पापपुण्यात्मक सगळे बंध नष्ट व्हावेत, सत्कर्माचं पुण्यसुद्धा मला नको, तर ते पुण्यसुद्धा मी भगवंताला अर्पण करतो, हा भाव दाखवण्यासाठी तत् असा उल्लेख केला जातो. आता सद, ओम तत् सद. आता सद हा उच्चार कशासाठी आहे? तर सद्भाव आणि साधुभाव सांगण्यासाठी सद असा उच्चार आहे. सद्भाव म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडावी. आपण बघतो की नाही, शिवाजींसारखा शूरवीर पुत्र जन्माला यावा अशी इच्छा करणं हा सद्भाव झाला. आणि साधुभाव म्हणजे एखादं अनिष्ट टळावं, पूर किंवा काय दुष्काळ हा टळावा, ह्यासाठी काही कर्म केली जातात, त्यांना साधू कर्म म्हणतात. आणि म्हणजे इष्ट आणि पूर्ती, इष्ट म्हणजे काहीतरी योग्य ते घडावं किंवा पूर्ती म्हणजे एखादं संकट नाहीसं व्हावं, हे दोन्हीसाठी जे कर्म केलं जातं सद्भावे आणि साधुभावेच, अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना सद इति एतत् प्रयुज्यते. सद हा शब्द अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना जोडला जातो, योजला जातो. अजून कुठे सद हा शब्द योजला जातो? प्रशस्ते कर्मणी तथा, प्रशस्त कर्मांना, समाजमान्य कर्म, धर्माला जी मान्य कर्म आहेत त्या कर्मांना सुद्धा सद शब्द जोडला जातो. हे पार्था सद युज्यते, सद हा शब्द जोडला जातो. आपण एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. स्त्री आणि पुरुषांनी फिरणं हे समाज मान्य नाहीये, पण जर तो पुरुष स्वतःच्या पत्नीला घेऊन फिरायला जात असेल तर ते प्रशस्त कर्म आहे, त्याला कोणी नावं ठेवत नाही. म्हणून पत्नीला घेऊन फिरायला जाणं हे सत्कर्म मानलं जातं किंवा तिला तिचा आदर देणं हे सत्कर्म मानलं जातं. म्हणून प्रशस्त कर्मांना सुद्धा सद असं म्हटलं जातं. कशा कशाला सद असा शब्द उच्चार केला जातो? तर काहीतरी चांगलं घडावं म्हणून जे कर्म केलं जातं ते सद असतं. काहीतरी अरिष्ट टाळावं, आता कोविडच्या काळात कोविड नाहीसा व्हावा म्हणून अनेकांनी अनेक यज्ञ, पूजा, स्तोत्र पठण केली, ती सगळी सत्कर्म म्हटली गेली, कारण अनिष्ट टळावं म्हणून केलेली होती. आणि त्याचप्रमाणे प्रशस्त कर्म, समाजमान्य कर्म जी आहेत ती सुद्धा सत्कर्म म्हणून म्हटली जातात. यज्ञ, तप आणि दान यांच्या ठिकाणी जी स्थिती म्हणजे स्थिरता, काही काळ का होईना सातत्याने त्या गोष्टी करत राहणं, अशा स्थितीला सुद्धा किंवा अशा सातत्याला सुद्धा सद असं म्हटलं जातं. दीर्घकाळ प्रयत्न करणे ह्याला सुद्धा सत्कर्म असं म्हटलं जातं. कर्मचैव, एखादं कर्म सुद्धा सातत्याने करणे, आपण वर्णाश्रम धर्मानुसार जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते सातत्याने भगवंताची सेवा म्हणून जर तुम्ही करत असाल तर ते कर्म सुद्धा सत्कर्म म्हणून अभिधीयते. सत्कर्म असं त्या कर्माला सुद्धा म्हटलं जातं. तद अर्थीयम,
जे जे कर्म त्या परमात्म्या प्रीत्यर्थ तुम्ही करता ते सर्व सद ह्या नावानी ओळखलं जातं किंवा त्या सर्व कर्मांना सत्कर्म असं म्हटलं जातं. अर्थातच तामस कर्म करत असू तर तामसातनं आपल्याला राजस वृत्तीमध्ये स्थिर व्हायचंय. राजस वृत्ती मुळातच असेल तर सत्वगुणी व्हायचं आहे. सत्वगुणी असाल तर आता सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन जे जे करताय यज्ञ दान तप किंवा तुमचं दैनंदिन कर्म या चारही गोष्टी परमात्म्या प्रीत्यर्थ करायला शिकायचं. ह्या चारही गोष्टी करत असताना ओमनी सुरुवात करायची. ते कर्म करत असताना तत् हा भाव मनामध्ये ठेवायचा की हे कर्म सगळं भगवंत माझ्याकडनं करवून घेतोय हा भाव मनात ठेवायचा. आणि मग पूर्ण झाल्यानंतर ते कर्म भगवंत मला प्राप्त व्हावा, मी सर्व कर्मातनं मुक्त व्हावा ह्यासाठी सद असा उल्लेख करून त्या कर्माची पूर्तता करावी. ओम तत्सद असं जर तुम्ही म्हणून यज्ञदान तपकर्म केलीत तर त्या कर्मांमध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण होतात. म्हणून ओम तत्सद हा उच्चार कर्म पूर्ण झाल्यावर करतात. आपण गीतेच्या प्रत्येक अध्यायानंतर शेवटी म्हणतो ओम तत्सद इति. ते ह्यासाठीच इथे 17व्या अध्यायात त्याचा सगळा उलगडा केलेला आहे. ओम तत्सत हा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख जेव्हा केला जातो तेव्हा त्या गोष्टीमध्ये जर काही त्रुटी राहिली असेल तर ती पूर्ण केली जाते. म्हणून ओम तत्सत हे कर्मांती म्हणावं. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, परब्रह्माला मी हे उत्तम कर्म अर्पण करतो असं म्हणून ते कर्म पूर्ण केलं जातं. इथपर्यंत 3 प्रकारच्या श्रद्धा. स्वभावजा श्रद्धेला शास्त्रजा श्रद्धा करा. सात्विक श्रद्धेला सत्वाच्या पलीकडची त्रिगुणातीत श्रद्धा करा. ओम तत्सदनी सगळी उत्तम कर्म भगवंताला अर्पण करा असा ह्या अध्यायामधला भगवंताचा संदेश इथे सांगून झाला. पुढे एक चेतावणी दिली आहे भगवंतानी. जो कुणी श्रद्धारहित होऊन हवन करतो, दान देतो किंवा स्वतःला तपाने तापवतो किंवा एखादं कर्म करतो त्याचं ते कर्म असद म्हटलं जातं. अशा असत कर्मांनी त्याला परलोक सुद्धा साधत नाही. ह्या लोकीही दिवसेंदिवस तो अधोगतीला जातो. हे चेतावणी आहे की तुम्ही श्रद्धा तरी कमीत कमी असू दे. तुमची श्रद्धा असेल तर भगवंत तुम्हाला हळूहळू सत्वाकडे घेऊन जाईल. पण तुमची श्रद्धाच नसेल, तुम्ही दुसऱ्याला मानतच नसाल, स्वतःच्याच अहंकारामध्ये गुरफटलेले असाल तर अशी व्यक्ती दिवसेंदिवस तिने जरी किती यज्ञदान तप केली तरी ती अहंकाराने गर्वित होते आणि मग भगवंतापासून दिवसेंदिवस दूर जाते. म्हणून अशा अहंकाराने केलेल्या किंवा दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी केलेल्या कर्मांना असद कर्म असं म्हटलं जातं. जे शास्त्रविरोधी कर्म आहे त्या कर्मांना असद कर्म म्हटलं जातं. आणि अशा असद कर्मांनी मनुष्य ह्या लोकी पण दिवसेंदिवस अधोगतीला जातो आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याला चांगला जन्म मिळत नाही. जो व्यसनी आहे, जुगारी आहे, अतिरेकी आहे, त्या व्यक्तीचं काय होणार ना. ह्या जन्मात पण त्याला खूप कष्ट सहन करावे लागतील आणि नंतर मृत्यूनंतर सुद्धा कुठल्या तरी पशुपक्षाची योनी त्याला प्राप्त होईल. म्हणून जर तुम्हाला तुमचा उद्धार करायचा असेल तर सत्वाची कास धरा. सत्वगुणाचा सुद्धा अहंकार टाकून द्या. जेव्हा तुम्ही त्रिगुणातीत व्हाल तेव्हा भगवत भक्ती आणि भगवत भक्तीतून परमात्मा प्राप्ती निश्चित आहे. ओम तत्सद असा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख करून श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र सांगितलं गेलं. त्या योगाच्या शास्त्रापैकी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 3 प्रकारच्या श्रद्धा भगवंतांनी वेगवेगळ्या करून सांगितल्या. आणि अशा 3 प्रकारच्या श्रद्धा जाणून घेऊन जो ओम तत्सद या भावनेनी यज्ञदान तप करतो तो भगवंताशी योग साधून घेतो. हा 17वा अध्याय इथे पूर्ण झाला. हरि ओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.